जय शिवराय शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रात आज दररोज एक नवीन किंवा दररोज अशा हजारो नवीन कुक्कुटपालनाचे फार्म सुरू होत आहेत आणि तेवढाच फास्ट बंदी होत आहेत. त्याचं मेन रिझन असं आहे की लोक दुसऱ्याचं बघून सुरू करतात, बेसिक माहिती घेत नाहीत, नॉलेज घेत नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की कुक्कुटपालन सुरू करताना 80% त्यांच्याकडे असलेल्या इन्व्हेस्टमेंटचा 80% हिस्सा शेडवरतीच खर्च केला जातो. 10-20% हिस्सामध्ये कुक्कुटपालन सुरू केलं जातं. मग समजा एखादा गचका खाल्ला तर त्याच्याकडे मग भांडवल नसतं आणि मग ते बंद करावं लागतं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुक्कुटपालन नक्की सुरू करा. कुक्कुटपालनाला नक्की चांगले दिवस येणार आहेत. पण तुम्ही कुक्कुटपालन सुरू करत असताना एकतर पहिला आधी ट्रेनिंग घ्या आणि बेसिक माहिती करून घ्या. त्यानंतर जुगाड पद्धतीचं फार्म करूनसुद्धा तुम्ही कुक्कुटपालन सुरू करू शकता. मी का सांगतो जुगाड पद्धतीचं फार्म करा? समजा एखाद्याने 10 लाखाचं शेड बांधलं आणि त्याला कुक्कुटपालन नाही जमलं तर त्या 10 लाखाच्या शेडचं काय करायचं? म्हणून सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही, जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत तुम्ही जुगाडू पद्धतीच्या शेडमधून सुरुवात करा. आणि जास्तीत जास्त खर्च हा पक्ष्यांवर करा, कारण ते तुम्हाला उत्पन्न देणार आहेत, ते तुम्हाला अंडी देणार आहेत, ते तुम्हाला मांस देणार आहेत. त्याच्यामुळे जास्त खर्च हा तुमचा पक्ष्यांवर झाला पाहिजे आणि कमीत कमी खर्च हा तुमचा शेडवरती झाला पाहिजे. तर माहिती आवडली तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जे नवीन शेतकरी यात येऊ पाहत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.